हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे हे 4 महिने आपल्याला अतिशय महत्त्वाचे. तर या 4 महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची. भगवान विष्णूंची आपल्याला सेवा तर करायची आहे, यासोबत आपल्याला गोपद्म व्रत करायचं आहे. या 4 महिन्यात गोपद्म व्रताला अतिशय महत्त्व दिले गेले. गोपद्म व्रत कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर आली आहे. खाली जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आजची जी माहिती आहे ती म्हणजे चातुर्मास येण्याआधी म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत या 4 महिन्यात तुम्ही लवकरात लवकर एक वस्तू आहे, एक नाही तर 2 वस्तू आहेत. या 2 वस्तू तुमच्या देवघरात नसतील तर आत्ताच तुम्ही घेऊन या. आषाढीच्या आधीच तुम्हाला ही वस्तू आणायची आहे. म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत कधी तुम्ही या वस्तू आणू शकता. या 2 वस्तूंशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे आणि चातुर्मासात आपल्याला या 2 वस्तूंवरच सेवा करायची आहे. चातुर्मासात या 2 वस्तू तुमच्या घरात आल्या, त्यावर सेवा झाल्या तर तुमच्या घरातली कितीही मोठी दरिद्री असो ती दूर होईल. तुमच्या पैशांच्या समस्या दूर होतील. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर त्या 2 वस्तू कोणत्या आहेत, त्यावर काय सेवा करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, मला अनेक कमेंट्स येत असतात की ताई पैशांचे प्रॉब्लेम आहेत किंवा घरात खूप अडचणी आहेत. आता बघा, घरात लग्न जमत नाही किंवा घरात वारंवारचा आजारपण म्हणजे छोटे छोटे आजार सुरूच असतात. आरोग्याची समस्या किंवा काहीतरी दुसऱ्या समस्या असतील म्हणजे घरात एकमेकांचे वाद होत आहेत, कोणाचं कोणाशी पटत नाही, खूप जास्त कटकटी होतात, नवरा बायकोचं सुद्धा पटत नाही, असे खूप गोष्टी तुमच्या घरात होत असतील. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पैशांच्या समस्या. आता काय होतं ना की पैशांच्या समस्या आल्या की आपण हतबल होतो. आपल्याला काय करावं ते सुचत नाही. तर त्यासाठी आर्थिक समस्या म्हणजे ह्या ज्या 2 वस्तू आहेत या तुमच्या घरात जर आल्या, त्यावर तुम्ही सेवा जर केल्या तर तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतील. तर आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या 2 वस्तू तुम्हाला घरात आणणं गरजेचं आहे. आता तुम्हाला आधी मी सांगते त्या 2 वस्तू कोणत्या आहेत. आता सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे श्रीयंत्र आणि दुसरी वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख. तर श्रीयंत्र सगळ्यांना माहिती आहे, दक्षिणावर्ती शंख सुद्धा बऱ्याच जणांना माहिती असेल. परंतु कसं होतं, श्रीयंत्र तुम्ही म्हणणार ताई आम्हाला ही कॉमन गोष्ट आहे श्रीयंत्र, परंतु काय होतं ना, श्रीयंत्र आणि दक्षिणावर्ती शंख घरात आल्यावर सुद्धा त्यावर सेवा होत नाही. जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल आणि त्यावर तुम्ही सेवाच करणार नाही आणि दक्षिणावर्ती शंख सुद्धा तुम्ही ठेवून दिलं असेल तर त्याचा काहीच तुम्हाला फायदा होणार नाही आणि लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार नाही आणि त्यासोबतच त्यांचा अपमान सुद्धा होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. फक्त श्रीयंत्र घरात आला, दक्षिणावर्ती शंख घरात आला म्हणजे माझ्या घरात दक्षिणावर्ती शंख आणि श्रीयंत्र घरात आलं म्हणजे माझ्या घरात सुख समृद्धी असं नसतं. तर त्यावर सेवा होणं गरजेचं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, श्रीयंत्र. आता श्रीयंत्र आपल्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल आणि दक्षिणावर्ती शंख सुद्धा मिळून जाईल. केंद्रातूनच घ्या, दुसरीकडून घेऊ नका, कारण ते व्यवस्थित सिद्ध केलेलं असतं आणि ओरिजिनल असतं. आता श्रीयंत्र आणल्यानंतर तुम्हाला त्याची स्थापना करायची आहे. आता स्थापना म्हणजे दक्षिणावर्ती शंखाची आणि श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, तर आता तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता. आता चातुर्मासात किती एकादशी आल्या त्या एकादशीला तुम्ही करू शकता किंवा पौर्णिमा आली, अष्टमी आली, मंगळवार, शुक्रवार, देवीचे वार आले, त्या कोणत्याही दिवशी तुम्ही त्याची स्थापना करू शकता. म्हणजे त्याची स्थापना होणं गरजेचं आहे. फक्त श्रीयंत्र घेतलं आणि देवघरात ठेवून दिलं किंवा दक्षिणावर्ती शंख ठेवून दिला तर असं करायचं नाही. त्याची विधिवत पूजा करा. आता श्रीयंत्र काय करायचं, श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचं जे टोक असतं म्हणजे त्याला असा त्रिकोण असतो, तर तो त्रिकोणाचं जर टोक असतं ते आपल्याकडे असावं, अशा पद्धतीने ठेवायचं. आणि त्यावर तुमच्याकडे पंचामृत असेल, दूध असेल त्याने किंवा कुंकवाचं पाणी करा, त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्री सूक्त 16 वेळा पठण करायचं. 1 वेळा करणार तर तुम्ही फलश्रुती नंतर म्हणू शकता 1 वेळा, आणि 16 वेळा करणार तर 15 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आणि 16व्या वेळा श्री सूक्तम आणि फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे तुम्हाला. फलश्रुती म्हणत असताना फक्त हात जोडायचा म्हणजे फलश्रुती 1 वेळा म्हणायची, म्हणजे फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायचा नाही आहे. या पद्धतीने करायचं.
आणि त्यावर अभिषेक करत असताना पाण्याने जेव्हा तुम्ही करणार शुद्ध पाण्याने, तर त्यावेळेला तुम्हाला दक्षिणावर्ती शंख घ्यायचा आहे. तर हे बघा, हे आहे दक्षिणावर्ती शंख, असा असतो. तुम्ही लहान आणू शकता किंवा मोठा आणू शकता. माझा थोडासा छोटा आहे, तर तुम्ही छोटा किंवा मोठा आणू शकता. तर त्या शंखामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही, म्हणून मी सांगते. जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल. तर आता हे झालं श्रीयंत्राच्या बाबतीत, म्हणजे श्रीयंत्राचा अभिषेक वगैरे झाला, छानपैकी श्रीयंत्र पुसायचं आणि तुमच्या देवघरात तुम्हाला ते ठेवायचं. डिश घ्यायची, त्या डिशवर तुम्हाला पिवळं किंवा लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही श्रीयंत्र आणलं आणि घरात ठेवलं आणि कुंकुमार्चन केलं नाही, तर त्या सेवेचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही. फक्त श्रीयंत्र ठेवून काहीच होत नाही. तर त्यावर सेवा होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तर श्रीसूक्तमचं आपल्या घरात जे देवीचे वार असतात, पौर्णिमा, एकादशी, देवीचे वार, त्यावेळेला श्रीसूक्तमचं पठण व्हायला पाहिजे, कुंकुमार्चन व्हायलाच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी, धनधान्य, तुम्हाला कधी कमतरता भासणार नाही, आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहणार आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, नकारात्मकता तुमच्या घरातली दूर होणार आहे. आणि जे दक्षिणावर्ती शंख असतं म्हणजे अशा पद्धतीचं असतं. हे बघा, असं असतं. आता हे झालं दक्षिणावर्ती शंख. तर यावर सुद्धा दक्षिणावर्ती शंखात पाणी घ्यायचं आणि त्याने तुम्हाला ते खाली जे आसन आहे त्यावर पाणी टाकायचं, म्हणजे अभिषेक करायचा. अशा पद्धतीने करायचं आहे. तर आता बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही, म्हणून सांगावी लागते. अजून सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही, म्हणून मी तुम्हाला सांगत असते, वारंवार सांगत असते की तुम्ही केंद्रात जा. परंतु बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही. तर निदान म्हणजे व्हिडिओ बघितला, तर व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त बघू नका, तर तुम्ही त्या सेवा करत चला. तर या आहेत त्या दोन वस्तू. या दोन वस्तू तुम्ही घरात आणि मी जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्रावर सेवा करायची. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन मानलं गेलं आहे. त्यांच्या आसनाशिवाय ते अपूर्ण आहे. तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, परंतु तुमच्या घराचं श्रीयंत्र नसेल, तर तुमच्या घरात विष्णूची मूर्ती आणि लक्ष्मीची मूर्ती असून काहीच उपयोग नाही. श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या आसनाशिवाय ते दोघं अपूर्ण आहे. जेव्हा श्रीयंत्र आपल्या घरात येतं आणि त्यावर सेवा होते, त्यानंतर आपल्याला त्याचं 100% फळ मिळतं. आणि तुमच्या घरात श्रीयंत्र आहे आणि तुम्ही सेवा करणार नाही, तर त्याचं तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही. ही गोष्ट होते. कारण मला एका ताईंची कमेंट होती की ताई, मी श्रीयंत्र आणलेलं आहे घरात, परंतु मला तसे म्हणजे अनुभव येत नाही, म्हणजे पैशांच्या माझ्या समस्या दूर होत नाही, किंवा मला श्रीयंत्र आल्या माझ्या घरात मला काही चांगले बदल दिसलेच नाही. असं का होतं, असं त्या ताईंना वाटत होतं. तर ही गोष्ट का होते, कारण आपण त्यावर सेवा करत नाही, म्हणून ही गोष्ट होत असते. तर सेवा करा, स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवेकरी घडवा जास्तीत जास्त. जसं मी इथे यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मद्वारे करत आहे, तसंच तुम्ही सुद्धा घरोघरी स्वामी सेवा पोचवा. तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा असेल शेअर करा, किंवा तुम्ही इतरांना ही सेवा सांगा. कमीत कमी सेवा तुम्ही सांगा किंवा शेअर तरी करा, काहीतरी करा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा. तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचं आहे आणि सेवा घरोघरी पोचवायची आहे. आता मी बरीच तुम्हाला माहिती दिली आहे. आता मध्ये म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुमचे पिरियड नसेल त्या दिवशी तुम्ही याची स्थापना करू शकता. तर आता मी तुम्हाला बरेच दिवस सांगितले, देवींचे वार किंवा पौर्णिमा, एकादशी, त्या दिवशी तुम्ही करू शकता. 4 महिने आहेत आपल्याकडे. 4 महिन्यात तुम्हाला यांची स्थापना करायची म्हणजे करायचीच आहे आणि सेवा करायची आहे. तुम्ही करून बघा श्रीयंत्रावर. तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणजे अभिषेक करणार, अभिषेक सोबत सेवा पण करा. म्हणजे तुम्ही सकाळी अभिषेक केला, त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आणि सायंकाळी पुन्हा श्रीसूक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे. माता लक्ष्मीचं एक माळ जप करायचा. तुमच्याकडे कमळगठ्ठ्याची किंवा तुमच्याकडे स्फटिकाची माळ असेल तर स्फटिकाच्या माळ किंवा कमळगठ्ठ्याच्या माळेवर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र जप करायचा आहे. कमलात्मक मंत्र आहे, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा आपला लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा सुंदर पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला म्हणजे श्रीयंत्र तुम्ही ठेवल्यावर त्यावर, तर श्रीयंत्रावर तुम्हाला 108 मण्यांची कमळगठ्ठ्याची माळ अशी गुंडाळून ठेवायची आहे. किंवा तुम्ही त्यावर छोटीशी माळ येते 42 मण्यांची केंद्रात, ती सुद्धा ठेवू शकता. तर तुम्ही माळ आणा, म्हणजे मला सुद्धा आणायची आहे 108 मण्यांची किंवा 42 मण्यांची माळ येते छोटी. 42 की 41 काहीतरी मणी असतात त्यात. तर त्या दोघी माझ्या खणल्या. तर तुम्ही नवीन आणा आणि ती त्यावर अशी टाकायची आहे. आता मी सध्या केले, तुम्ही असं मणी ठेवू नका कमळगठ्ठ्याचे.
तुम्ही माळच त्यावर ठेवायची आहे, म्हणजे माळाची गुंडाळून ठेवायची त्यावर, म्हणजे माळ सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे 108 पाकड्या त्यावर होतात कमळगठ्ठ्याच्या माळेची. केंद्रात तुम्ही जाऊन घ्या, केंद्रातूनच घ्या, सगळ्या वस्तू केंद्रातूनच घ्यायच्या. मी सुद्धा केंद्रातूनच सगळं आणलेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या, तुम्हाला काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर कोणाकोणाकडे श्रीयंत्र आहे आणि दक्षिणावरती शंख आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही त्यावर काय काय सेवा करतात ते सुद्धा सांगा. आणि कोण कोण श्रीयंत्र आणणार आहे आणि दक्षिणावरती शंख आणणार आहे त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.